महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका. गडकी एसटी बसचा थरारक प्रवास. पहिल्याच पावसात महामंडळाची दाणादाण. प्रवाशांच्या संयमाचा बांध फुटला. छतातून कोसळले पाणी. फुटलेल्या काचातून शिरला पाऊस. नवापूर नाशिक बस पाहून प्रवाशांचा संताप अनावर. राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेतील बेफिकिरी आणि दुर्लक्षित देखभालीचा नमुना पहिल्याच पावसात उघड झालाय. नवापूर आगारातून नाशिककडे जाणारी MH20 BL 2307 क्रमांकाची एसटी बस अक्षरशः गडक्या डब्यात रूपांतरित झाल्याचे समोर आले असून 30 ते 35 प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. पावसाची सर कोसळताच बसच्या छताने जणू धबधब्याचे रूप धारण केले. आसनांवर बसलेल्या प्रवाशांच्या अंगावर पाणी टपकत राहिले तर फुटलेल्या खिडक्यांमधून वाऱ्यासह पावसाचे तुषारात घुसत होते. बसचा अंतर्गत भागही पूर्णपणे जीर्णावस्थेत असल्याने प्रवाशांना प्रवासापेक्षा संकटाचा सामना करावा लागत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. प्रवाशांकडून वाढीव भाडे वसूल केले जाते, मात्र बदल्यात मिळते ती गडकी मोडकळीस आलेली बस, अशा शब्दात प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय. काही प्रवाशांनी हा संपूर्ण प्रकारचे व्हिडिओ आणि छायाचित्रे काढून प्रशासनाच्या दाव्यांची पोलखोल केली. दरम्यान परिस्थिती असह्य झाल्याने पिंपळनेर येथे अनेक प्रवाशांनी बसमधून उतरून पर्यायी बसचा आधार घेतला. त्यामुळे महामंडळाच्या सेवांबाबतचा रोष अधिक तीव्र झालाय. प्रवाशांच्या सुरक्षिततेचे दावे करणाऱ्या एसटी प्रशासनाच्या प्रत्यक्षातील तयारी किती फोल आहे हे या घटनेतून स्पष्ट झाले. पावसाळ्यापूर्वी बसांची तपासणी आणि दुरुस्ती झाल्याचे सांगितले जात असले तरी वास्तवात रस्त्यावर धावणाऱ्या बसांची अवस्था धक्कादायक असल्याचे चित्र समोर आले आहे. आज गडकी आणि गैरसोय आहे. उद्या एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा जाब आता प्रवासी प्रशासनाला विचारत आहे. सुरक्षित, सुस्थितीत आणि विश्वासार्ह सेवा देण्याऐवजी प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ तातडीने थांबवावा, अशी मागणी जोर धरत असून महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क साठी अजय राजपूत, नवापूर. आम्ही आज नवापूरहून कोल्हापूरला जात असताना नवापूर ते कोल्हापूर का बस आहे का? नाशिक पर्यंत आम्ही बसमध्ये बसलो. त्या बसची अवस्था अशी गंभीर होती की आम्हाला रस्त्याला पाऊस सुरू झाला आणि बसची अवस्था खिडक्या नसल्या कारणामुळे पाऊस पूर्ण बसमध्ये भरला आणि खालून वरून पाऊस येऊ लागला आणि आम्हाला रस्त्याला उतरण्याची वेळ आली. आणि आज आम्हाला 7 वाजता नाशिकहून कोल्हापूर जाण्यासाठी ट्रॅव्हल्स आहे आणि आम्ही आता 3 वाजेपर्यंत पिंपळनेर या बसस्टँडला उतरून बसलो आहे, पण अजूनपर्यंत आम्हाला नाशिक बस भेटली नाही. तर विशेष विनंती आहे नवापूर महामंडळाला की थोडक्यात सांगू इच्छितो की लवकरात लवकर चांगल्या बस द्यावं, कारण की पावसाळा सुरू झाला आहे. बसला खिडक्या आहे की नाही, बसची अवस्था काय आहे ती विशेष करून बघावी, कारण की असं जर प्रवाशांना अर्ध्या रस्त्याला उतरण्याची गरज पडत असेल तर वेळेवर जिथं विद्यार्थी किंवा लग्नात जाणारे लोक कसे पोचणार याची दक्षता घ्यावी. आणि विशेष करून नवापूर आगार प्रमुखांना विशेष विनंती आहे की आम्ही कोल्हापूरपर्यंत आज आम्हाला जाण्याचा कॅन्सल करावं लागेल, कारण की आम्हाला बस 7 वाजता तिथं पोचायचं आहे, पण 3 वाजेपर्यंत आम्ही इथंच बसलो आहे आणि एक पण बस अजूनपर्यंत आली नाही. तर विशेष करून खिडकी आणि बसची अवस्था सुधारवा, जेणेकरून प्रवास करत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. थँक्यू.